जय सियाराम. कधीकधी आपल्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू असतं. घरात सगळे असतात, रोजची कामं सुरू असतात, पण तरीही मन शांत नसतं. डोक्यात सतत विचार सुरू असतात. एखाद्या व्यक्तीने बोललेलं एक वाक्य पुन्हा पुन्हा आठवतं. एखादी जुनी घटना मनाला त्रास देत राहते. उद्याची चिंता सतावत राहते आणि नकळत आपण आजचा दिवस जगणंच विसरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, मन अशांत असण्याचं कारण नेहमी बाहेरची परिस्थिती नसते. कधीकधी आपल्या मनात आपणच विचारांचं एवढं मोठं ओझं तयार करून ठेवतो की शांततेसाठी जागाच उरत नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारातून आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. काही लोक आपल्याला समजून घेणार नाहीत, काही परिस्थिती आपल्या हातात असणार नाहीत, काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत. पण म्हणून प्रत्येक गोष्टीचा भार मनावर घेऊन बसायचं का? समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कितीही चुकीचं बोललं. कदाचित ती व्यक्ती काही वेळाने ती विसरूनही गेली असेल, पण आपण मात्र तेच शब्द दिवसभर आठवत राहतो. ती व्यक्ती पुढे निघून जाते, पण आपण त्या एका प्रसंगाला आपल्या मनात पुन्हा पुन्हा जगत राहतो. मग त्रास त्या व्यक्तीने दिला की आपण तो प्रसंग मनात धरून ठेवल्यामुळे स्वतःलाच देत आहोत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण आयुष्यात काही गोष्टींचं उत्तर द्यायचं असतं, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि काही गोष्टी शांतपणे सोडून द्यायच्या असतात. प्रत्येक गोष्टीशी संघर्ष करत बसला, प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधत राहिला आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला समजून घ्यावी अशी अपेक्षा केली, तर मनाला शांतता मिळणार तर कधी? म्हणून आजपासून एक छोटा बदल करून पहा. कोणी काही बोललं, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही किंवा एखादी जुनी आठवण पुन्हा मनात आली तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडं थांबा, स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या आयुष्यात खरंच एवढी मोठी आहे का की मी माझी शांतता तिच्यासाठी गमवावी? हा एक प्रश्न मनाला अनेक गोष्टींपासून वाचवू शकतो. आणखी एक गोष्ट, आपल्या मनात एखादा विचार आला म्हणून तो विचार खराच असेल असं नाही. कधीकधी भीती, चिंता आणि असुरक्षिततेमुळे मन आपल्याला अशा गोष्टींची कल्पना देतं ज्या प्रत्यक्षात घडलेल्याच नसतात. उद्या काय होईल? माझं काम होईल का? तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? पुढे काही वाईट तर होणार नाही ना? या प्रश्नांची उत्तरं आजच मिळवण्याचा प्रयत्न केला तर आजचा दिवस चिंतेत जाईल आणि उद्याची चिंता तशीच राहील. म्हणून जे आपल्या हातात आहे त्यासाठी प्रयत्न करा आणि जे आपल्या हातात नाही ते देवावर सोपवायला शिका. रात्री झोपताना फक्त आज काय चुकलं याचा विचार करू नका. आज देवाने आपल्याला काय दिलं याचाही विचार करा. कदाचित तुमच्याकडे मोठं काही नसेल, पण तुमच्या आयुष्यातील एखादी छोटी गोष्ट ही मनापासून कृतज्ञ होण्याची पुरेशी असू शकते. कारण शांत मन म्हणजे आयुष्यात कोणतीही अडचण नसणं नाही. शांत मन म्हणजे अडचणीसमोर असतानाही स्वतःला सावरता येणं. पण आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपल्याला दुखावणारी व्यक्ती पुन्हा समोर आली, जुनी घटना आठवली किंवा मनात पुन्हा तेच दुःख जागं झालं, तर त्या क्षणी स्वतःला शांत कसं करायचं? फक्त विसरून जा असं म्हणणं सोपं आहे, पण मनाला खरंच त्या दुःखातून बाहेर कसं काढायचं? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारातून याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे. कारण मन शांत करण्याचा मार्ग परिस्थिती बदलण्यात नाही, तर त्या परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलण्यातही असू शकतो. आणि ही दृष्टी नेमकी कशी बदलायची हे आपण पुढे समजून घेऊया. आपण एखाद्या गोष्टीला जितकं मनात धरून ठेवतो तितकी ती गोष्ट मोठी होत जाते. म्हणून मनाला शांत करण्यासाठी सर्वात आधी स्वतःला हे शिकवणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची नाही. कारण अपेक्षा जास्त असतील तर छोटासा बदलही मनाला मोठा धक्का देतो. एखाद्या व्यक्तीकडून आपण प्रेमाची अपेक्षा करतो,
समजून घेण्याची अपेक्षा करतो, आपल्यासाठी वेळ देण्याची अपेक्षा करतो. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण दुखावतो. पण समोरची व्यक्ती आपल्यासारखी विचार करेलच असं नाही. प्रत्येक माणसाची परिस्थिती वेगळी असते, विचार वेगळे असतात आणि जगण्याची पद्धतही वेगळी असते. म्हणून दुसऱ्याच्या वागण्यावर आपली शांतता अवलंबून ठेवली तर आपण स्वतःच्या मनाची चावी दुसऱ्याच्या हातात देतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ज्याच्या हातात आपली शांतता देतो त्याच्याकडून आपण दुःखी होण्याची शक्यताही वाढवतो. म्हणून मनाला हळूहळू स्वतःच्या आधारावर उभं करायला शिका. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. लोक तुमच्याबरोबर आहेत की नाहीत यापेक्षा कठीण वेळ तुमची श्रद्धा तुमच्याबरोबर आहे का हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मन खूप अस्वस्थ झालं की लगेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याऐवजी काही क्षण शांत बसा. देवाचं नाव घ्या. मनातलं सगळं देवासमोर ठेवा. देवा, मला ही परिस्थिती समजत नाही आहे, पण यातून योग्य मार्ग दाखव. एवढी साधी प्रार्थनाही मनाला आधार देऊ शकते. कारण प्रत्येक वेळी देवाकडे मोठ्या गोष्टी मागण्याची गरज नसते. कधीकधी फक्त योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, कठीण प्रसंग सहन करण्याची शक्ती आणि मन शांत ठेवण्याची ताकद मागणंही पुरेसं असतं. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात सध्या कितीही गोंधळ असला तरी तो कायमचा राहणार नाही. आज ज्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ आहात, काही काळानंतर कदाचित त्याच गोष्टींकडे पाहून तुम्हाला जाणवेल की त्यावेळी मी एवढा त्रास सहन करून घेतला, पण परिस्थिती शेवटी बदललीच. म्हणून आजची चिंता उद्याच्या आयुष्यावर राज्य करू देऊ नका. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारांचा आधार घेत आपण एक गोष्ट नेहमी शिकू शकतो. मनाला बाहेरच्या परिस्थितीने सतत हलवून घेण्याऐवजी मनाला योग्य विचारांची सवय लावणं गरजेचं आहे. पण मनाला योग्य विचारांची सवय लावायची तर कशी? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात कोणते विचार भरायचे, कोणत्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचं आणि मनावर आलेलं दुःख हळूहळू कमी कसं करायचं यासाठी काही अतिशय सोप्या गोष्टी आहेत. त्या आपण पुढे समजून घेऊया. मनाला योग्य विचारांची सवय लावण्यासाठी सगळ्यात आधी सकाळची सुरुवात बदलायला हवी. डोळे उघडतात चिंता, काळजी किंवा काल काय घडलं याचा विचार करण्याऐवजी काही क्षण शांत बसा आणि मनात देवाचं स्मरण करा. स्वतःला एवढंच सांगा, आजचा दिवस मला शांत मनाने जगायचा आहे. जे माझ्या हातात आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन आणि जे माझ्या हातात नाही ते देवावर सोपवेन. ही छोटीशी सवय मनाला हळूहळू स्थिर करायला मदत करते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज नाही. मनात काहीतरी घडलं की लगेच कोणाकडे तरी जाऊन सांगायचं, समोरच्याचं मत घ्यायचं आणि पुन्हा त्याच गोष्टीवर विचार करत बसायचं. यामुळे अनेकदा मनाचा गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतो. काही गोष्टी अशा असतात ज्या माणसांपेक्षा देवासमोर मांडल्या तर मनाला जास्त आधार मिळतो. कारण माणूस तुमची परिस्थिती ऐकेल, पण देव तुमच्या मनातलं दुःखही जाणतो. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं थांबवा. त्यांच्याकडे हे आहे, माझ्याकडे का नाही? त्याचं आयुष्य एवढं चांगलं आहे, माझंच का कठीण आहे? अशी तुलना सुरू झाली की आपल्या हातात असलेलंही आपल्याला कमी वाटायला लागतं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या मार्गाने पुढे जात असतं. कुणाचं सुख आपल्याला दिसतं, पण त्यामागची त्याची लढाई दिसत नाही. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःचं आयुष्य मोजण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज आपण थोडे चांगले झालो का हे पहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःला सतत दोष देणं थांबवा. आपल्याकडून चूक झाली असेल तर ती स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे चला. पण एकच चूक पुन्हा पुन्हा आठवत स्वतःला शिक्षा देत राहिलात तर त्यातून आयुष्य बदलत नाही. चूक आपल्याला शिकवण्यासाठी आली असेल तर तिचा धडा घ्या, पण तीच ओझं आयुष्यभर वाहू नका. कारण मनाला शांतता तेव्हाच मिळायला सुरुवात होते जेव्हा आपण भूतकाळातून धडा घेतो, वर्तमान
जगतो आणि भविष्य देवावर विश्वास ठेवून सोपवतो. आणि जर आज तुमचं मन खूप अशांत असेल, एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला आतून खात असेल, कुणाच्या वागण्यामुळे तुम्ही दुखावलेले असाल, तर स्वतःला एकच गोष्ट सांगा, ही परिस्थिती माझं संपूर्ण आयुष्य नाही. हा फक्त माझ्या आयुष्यातला एक टप्पा आहे आणि हा टप्पाही निघून जाणार आहे. कधीकधी आयुष्य आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्तर देत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की देवाने आपल्याला सोडला आहे. कदाचित आपण ज्या उत्तराची वाट पाहत असतो त्याआधी देव आपल्याला त्या उत्तरासाठी तयार करत असेल. आणि म्हणूनच श्रद्धा फक्त चांगल्या दिवसात देवाचं नाव घेणं नाही, तर काही समजत नसतानाही देवावर विश्वास ठेवणं. मनात प्रश्न असतील, डोळ्यात अश्रू असतील, परिस्थिती कठीण असेल, तरीही मनात एवढी जागा ठेवा की तिथे एक विश्वास जिवंत राहील. देव माझ्यासोबत आहे आणि योग्य वेळ आली की मार्ग नक्की दिसेल. याच विश्वासाने आपण पुढे चालत राहायचं. कारण मन शांत झालं की आपल्याला परिस्थितीचं उत्तर मिळण्याआधीच एक मोठी गोष्ट मिळते, स्वतःला सावरण्याची ताकद. आणि हीच ताकद आयुष्यात कशी वाढवायची, संकटाच्या वेळी मन डगमगू नये यासाठी नेमकं काय करायचं. आणि स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारातून आपल्याला याबद्दल आणखी काय शिकायला मिळतं. मनाला सावरण्याची ताकद बाहेरून कुणी येऊन देत नाही, ती हळूहळू आपल्या आत निर्माण करावी लागते. आणि त्यासाठी सगळ्यात आधी एक गोष्ट स्वीकारावी लागते, आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आपल्याला लगेच समजेलच असं नाही. कधी एखादी व्यक्ती आयुष्यात येते आणि काहीतरी शिकून निघून जाते. कधी एखादं काम खूप प्रयत्न करूनही होत नाही. कधी आपण ज्या गोष्टीची मनापासून वाट पाहत असतो ती उशिरा मिळते. त्यावेळी आपल्याला वाटतं माझ्याबरोबरच असं का. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं तर त्याच प्रसंगामुळे आपण कितीतरी गोष्टी शिकलो आहोत हे जाणवतं. म्हणून आज एखादी गोष्ट समजत नाही म्हणून तिचा शेवट वाईटच असेल असं समजू नका. कधीकधी आयुष्याचा एक अध्याय संपतो कारण पुढचा अध्याय सुरू व्हायचा असतो. पण त्या पुढच्या अध्यायासाठी मनात जागा हवी असते. म्हणून जुन्या दुःखाला सतत धरून ठेवणं थांबायला शिका. याचा अर्थ झालेलं सगळं विसरून जा असा नाही. ज्याने दुखावलं त्याचं वागणं योग्य होतं असंही नाही, पण त्या व्यक्तीने केलेली चूक आपल्या मनाची शांतता कायमची घेऊन जावी एवढी ताकद त्या चुकीला देऊ नका. तुम्ही दुखावलात हे खरं आहे, पण त्या दुःखातून बाहेर पडण्याचा अधिकारही तुमचाच आहे. आणि कधी मन खूप भरून आलं तर स्वतःला कमजोर समजू नका. डोळ्यात पाणी आलं तर येऊ द्या. देवासमोर मन मोकळं करा. कारण मनात सगळं दाबून ठेवणं म्हणजे मजबूत असणं नाही. मनातलं दुःख स्वीकारून त्यातून हळून बाहेर पडणं ही सुद्धा एक मोठी ताकद आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारांकडे पाहताना आपल्याला हीच गोष्ट समजते की जीवनात परिस्थिती येत असतील, माणसं बदलत राहतील, दुःखाचे प्रसंग येत राहतील, पण आपल्या मनाची दिशा आपण योग्य ठेवली तर कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरण्याची शक्ती आपल्यात निर्माण होऊ शकते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, जे बदलता येईल ते बदलण्यासाठी प्रयत्न करा, जे सुधारता येईल ते सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जे आपल्या हातातच नाही त्यासाठी स्वतःला त्रास करणं बंद करा. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच मिळणं गरजेचं नाही. काही उत्तर वेळ देतो, काही उत्तर अनुभव देतो आणि काही उत्तरं आपल्याला योग्य वेळ आल्यावरच समजतात. तोपर्यंत आपलं काम एकच, श्रद्धा ठेवायची, प्रयत्न करायचे आणि मनाला निराशेच्या ताब्यात जाऊ द्यायचं नाही. आज तुमच्या आयुष्यात काहीतरी कठीण सुरू असेल तरी कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला सगळं लगेच बदलता येणार नाही, पण आजचा दिवस कालपेक्षा थोड्या अधिक शांत मनाने जगता येईल. एक पाऊल आज टाका, उद्या दुसरं पाऊल टाका आणि देवाचं नाव मनात ठेवून पुढे चालत राहा. कारण कधीकधी आपल्याला देवाकडे परिस्थिती बदलण्याची गरज नसते, तर
त्या परिस्थितीतून पुढे जाण्याची शक्ती मिळण्याची गरज असते. आणि जेव्हा ही शक्ती मनात निर्माण होते तेव्हा आपल्याला एक गोष्ट जाणवते. आपण ज्या संकटात आपल्या आयुष्याचा शेवट समजत होतो ते कदाचित आपल्या आयुष्यातील एका नव्या सुरुवातीचं कारण असतं. आणि त्या नव्या सुरुवातीसाठी मनात कोणता विचार ठेवायचा, कोणती गोष्ट सोडून द्यायची आणि देवावरची श्रद्धा आणखी मजबूत कशी करायची. नव्या सुरुवातीसाठी सर्वात आधी मनाला एक गैरसमज सोडवायला हवा. आपल्याला वाटतं माझी परिस्थिती बदलेल तेव्हा माझं मन शांत होईल, पण अनेकदा उलट होतं. मनाची दिशा बदलायला सुरुवात झाली की त्याच परिस्थितीकडे पाहण्याची आपली नजर बदलते. म्हणून आजपासून परिस्थितीशी भांडण्यापेक्षा स्वतःला एक प्रश्न विचारा, या परिस्थितीतून देव मला काय शिकवत आहे. हा प्रश्न मनाला दोष देण्यापासून शिकण्याकडे घेऊन जातो. एखाद्या माणसाने तुमचा विश्वास तोडला असेल तर त्याच व्यक्तीमागे आयुष्यभर दुःख करत बसण्याऐवजी स्वतःला विचारा, या अनुभवातून मला माणसं ओळखण्याबद्दल काय शिकायला मिळालं. एखादं काम अपयश झालं असेल तर स्वतःला अपयशी समजू नका. स्वतःला विचारा, यातून मला पुढच्या प्रयत्नांसाठी काय शिकता आलं. आणि एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडली नसेल तर स्वतःला दोष देण्याआधी थोडं थांबा. कदाचित त्यावेळी तुम्हाला जे नुकसान वाटत आहे त्यामागे पुढे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं दडलं आहे. म्हणूनच श्रद्धा म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडणं नाही. श्रद्धा म्हणजे आपल्या मनासारखं घडलं नाही तरी देवावरचा विश्वास कमी न होणं. आणि हा विश्वास मनात ठेवला की माणूस हळूहळू बदलायला लागतो. तो प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही, प्रत्येक शब्दाचा अपमान करून घेत नाही, प्रत्येक नकाराला आपल्या नशिबाचा दोष मानत नाही आणि प्रत्येक अडचण आली की देवाने मला का सोडलं असं विचार करण्याऐवजी तो म्हणतो, देवा मला या परिस्थितीतून योग्य मार्ग दाखव. हा बदल छोटा वाटतो पण आयुष्य बदलण्याची सुरुवात अनेकदा अशा छोट्या बदलातून होते. म्हणून जर आज तुमचं मन अस्वस्थ असेल तर सगळे प्रश्न आजच सोडवण्याचा प्रयत्न करू नका. आज फक्त स्वतःला सावरायचं, आज फक्त देवाचं स्मरण करायचं, आज फक्त आपल्या हातात असलेलं काम प्रामाणिकपणे करायचं. उद्याची चिंता उद्यावर सोडायची. आणि जेव्हा मन पुन्हा विचारांकडे धावेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्यायची, मी माझ्या विचारांचा गुलाम नाही, माझ्या विचारांना योग्य दिशा देण्याची ताकद माझ्यात आहे. आजपासून स्वतःला एक वचन द्या, जे माझ्या हातात आहे त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन, जे माझ्या हातात नाही ते मी देवावर सोपवेन. आणि कोणत्याही परिस्थितीत माझ्या मनाची शांतता मी सहज कुणाच्या हातात देणार नाही. कदाचित आज तुमच्या आयुष्यात खूप प्रश्न असतील, पण लक्षात ठेवा, प्रश्न मोठा असला म्हणून देव लहान होत नाही. तुम्ही फक्त श्रद्धेने पुढे चालत राहा. कधी मन थकलं तर थोडं थांबा, पण हार मानू नका. कधी डोळ्यात अश्रू आले तर येऊ द्या, पण देवावरचा विश्वास सोडू नका. आणि जेव्हा पुन्हा मन अशांत होईल तेव्हा स्वतःला एवढंच सांगा, ही वेळ कायमची नाही, माझा देव माझ्यासोबत आहे आणि मी ही वेळही पार करून जाईल. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारातून मिळणारा हा संदेश आपल्या मनाला सतत योग्य दिशा देत राहो हीच प्रार्थना. तुम्हाला हा विचार मनापासून आवडला असेल तर हा संदेश फक्त स्वतःपुरता ठेवू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या अशांत मनाला आज थोडा आधार मिळेल. असेच मनाला स्पर्श करणारे विचार, जीवनाला दिशा देणारे संदेश आणि भक्तीचा सुंदर मार्ग ऐकण्यासाठी नरेंद्रवाणीला सबस्क्राईब करा. पुन्हा एका सुंदर विचारांसोबत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मन शांत ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा.